कोरोनाच्या वैश्विक महामारीमुळे सगळीकडे त्राहिमाम झालेले आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा गेल्या 65 दिवसांपासून संपूर्णपणे लॉकडाऊन सुरू आहे। मात्र अमरावती शहरामध्ये सफाई कर्मचारी, आरोग्य रक्षक आणि काही प्रमाणांमध्ये काही नगरसेवक हे अतिशय तत्परतेने आपली कामे करताना दिसत आहेत। तर अर्ध्याच्या पेक्षा जास्त नगरसेवकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घरातच डांबून घेतलेले आहे। असे चित्र असताना सुद्धा काही नगरसेवक हे स्वतःचे काम अतिशय तन्मयतेने आणि तत्परतेने पार पाडताना दिसत आहेत। प्रभाग क्रमांक 11 चे नगरसेवक चेतन पवार हे सुद्धा नित्यनेमाने दररोज आपली कामे करताना दिसून येत आहेत। वेगवेगळ्या ठिकाणच्या कॉलन्यांमध्ये जाऊन, वेगवेगळ्या परिसरामध्ये जाऊन तेथील वाढलेली झाडे कापून काढणे, परिसरामध्ये स्प्रेइंग करणे, सॅनिटायझेशन करणे, फॉगिंग करणे इत्यादी कामे ते स्वतः जातीने उपस्थित राहून करीत आहेत। प्रभाग क्रमांक 11 हा भरपूर मोठा प्रभाग असल्यामुळे या ठिकाणी त्यांना विशेष परिश्रम हे घ्यावे लागत आहेत। या अनुषंगाने विदर्भ न्यूजने त्यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले, कोरोना व्हायरसच्या स्थितीमध्ये अमरावती महापालिकेद्वारा सर्वत्र रोज सकाळी सॅनिटेशन आमच्या प्रभागात आणि या सर्व भागात सुरू आहे। मध्यंतरी आमच्या सिंधुनगर, पवारनगर आणि अंबिकानगरमध्ये काही पॉझिटिव्ह 1-2 पेशंट निघाले होते आणि त्यामुळे त्या भागात सुद्धा सॅनिटेशनची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे करण्यात आली। कोरोना व्हायरस हा जो सध्या अमरावतीमध्ये सुरू आहे त्यामध्ये विशेषतः अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रशांत दोडे साहेब, कलेक्टर जी शैलेशजी नवाल सर आणि पोलीस आयुक्त बाविस्कर साहेब, त्यानंतर विशेष जे जबाबदारी सांभाळत आहे ते म्हणजे अमरावती जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक श्री श्यामसुंदर निकम, डॉक्टर श्यामसुंदर निकम सर हे अत्यंत चांगल्या प्रकारे अमरावतीच्या या सर्व कोरोना संक्रमणाच्या परिस्थितीमध्ये चांगलं काम करत आहे आणि सोबतच सर्व त्यांचा जो स्टाफ आहे म्हणजे पोलीस विभागाचा स्टाफ असो, अमरावती महापालिकेचे सर्व कर्मचारी, वैद्यकीय विभाग किंवा आमचा आरोग्य विभाग आहे। कारण की आता सध्या अमरावतीमध्ये हे जे सुरू आहे त्याच्यामध्ये काही आमच्यासारखे जनप्रतिनिधीसुद्धा आम्ही सकाळी उठून विशेष लक्ष या सगळ्या मोहिमेमध्ये घालतो की प्रत्येक एरियामध्ये सॅनिटेशन किंवा फॉगिंग, फवारणी ही अत्यंत चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे आणि म्हणून एक चांगलं काम सुरू आहे। परंतु यामध्ये नागरिकांनी सुद्धा सहकार्याची भूमिका ठेवणे अत्यंत गरजेचे आहे। कारण की आपण पाहत असाल की काही ठिकाणी म्हणजे शासनाकडून सूचना देऊनसुद्धा काही लोक मास्क लावत नाही किंवा एका ठिकाणी काही लोक जमा होतात। ही बाब जी आहे ती योग्य नाही आहे आणि ती योग्य नसताना आपण कुणावर तो असं करते म्हणून मी नाही करणार अशा टाईपचे काम होणे ते योग्य नाही आहे आणि म्हणून सर्वांनी या सर्व मोहिमेमध्ये सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो आमच्या या प्रभागातल्या अमरावती शहरातल्या की सर्वांनी यामध्ये स्वतः घरी राहायचं, सुरक्षित राहायचं आणि प्रशासनाला सहकार्य करण्याची अत्यंत गरज आहे। आजच्या या आज किंवा उद्या मुस्लिम बांधवांचा ईद हा मोठा सण आहे। त्या सर्व मुस्लिम बांधवांना, माझ्या मित्रांना, सर्व नागरिकांना ईदच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि सर्वांनी या ठिकाणी सर्व नागरिकांनी या सर्व व्हायरसपासून वाचण्याकरता किंवा याच्यावर आपल्याला कंट्रोल आणण्यासाठी आपण सर्वांनी त्यामध्ये सहकार्य केलं पाहिजे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।